आणि या घडीची एक महत्त्वाची अपडेट, राज्य निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहे। आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होतीये। सातत्याने मतदार याद्यांमधल्या घोळासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे विरोधकांनी दाद मागितलेली होती। निवडणूक आयुक्तांची निवडणूक अधिकाऱ्यांची भेट देखील घेतलेली होती। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्य निवडणूक आयोग नेमकं काय सांगणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। मतदार यादीतल्या घोळासंदर्भात मनसे आणि महाविकास आघाडीनं संयुक्त मोर्चा देखील काढलेला होता आणि मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत याचे पुरावे देखील समोर ठेवलेले होते। याआधी जेव्हा राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची आणि निवडणूक आयुक्तांची विरोधकांनी भेट घेतलेली होती तेव्हा देखील असे पुरावे समोर ठेवले गेलेले होते। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोग आज नेमकं काय सांगणार, कोणत्या मुद्द्यांवरती बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची शक्यता या पत्रकार परिषदेतून होईल। पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ शकतात। राज्य निवडणूक आयोग आज या निवडणुकांची घोषणा करू शकतं। अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक अपडेट देईल। अभिषेक, आज कोणती घोषणा होऊ शकते? एकूण पाहायचं तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये नगरपंचायत आणि नगरपालिकांसंदर्भातल्या निवडणुका जाहीर होतील अशा प्रकारची शक्यता ही वर्तवण्यात आलेली होती। आणि त्याच दृष्टीनं आज राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात ही पत्रकार परिषद असल्याचं सांगितलं जात आहे। आणि एकूणच नगरपालिका आणि नगरपंचायतच्या ज्या एकूण निवडणुका आहेत त्याची घोषणा ही आज आपल्याला होताना पाहायला मिळू शकेल। एकूण इथून आजपासून जर का पाहायचं तर साधारणपणे डिसेंबर महिन्यामध्ये ह्या संपूर्ण निवडणुका ज्या आहेत त्या आपल्याला पार पडताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये महानगरपालिकाच्या निवडणुका आहेत त्या जाहीर होताना आपल्याला दिसतील। अभिषेक, विरोधकांनी गेल्या काही दिवसांपासून जे आरोप केलेले आहेत मतदार याद्यांसंदर्भात त्यावर काही बोललं जाईल अशी शक्यता वाटतेय? नक्कीच आज या संदर्भात देखील एकूण पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न जे आहेत ते पत्रकारांकडनं देखील विचारले जातील आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकं निवडणूक आयोग काय भूमिका घेईल हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। एकूण मतचोरी संदर्भात किंवा मग दुबार मतदान जे आहे ते कुठंतरी होत आहे अशा प्रकारचा आरोप हे विरोधक लावताना दिसत आहेत। आणि त्याच दृष्टिकोनातनं एकूण निवडणूक आयोगाकडनं काय भूमिका जाहीर केली जात आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच SIR संदर्भात देखील वारंवार भूमिका ही जाहीर केली जाते आहे महाराष्ट्रामध्ये विरोधकांकडनं आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाकडनं या संदर्भातली काही भूमिका ही जाहीर केली जाते का हे बघणं महत्त्वाचं असेल। अभिषेक, जर आज निवडणुकांची घोषणा झाली तर ढोबळमानाने अंदाज लावायचा झाला तर काय वेळापत्रक असू शकतं? साधारणपणे आज निवडणुका जाहीर झाल्यानंतर 45 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला ह्या निवडणुका पार पडताना पाहायला मिळेल आणि त्यामुळे डिसेंबरमध्ये एकूण मतदान जे आहे ते होताना दिसेल। एकूणच उमेदवारांची घोषणा असेल, बाकी काही प्रक्रिया असतील, उमेदवारी अर्ज भरणं असेल, ह्या सगळ्या प्रक्रिया आपल्याला साधारणपणे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये होताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर मध्य डिसेंबरपर्यंत निवडणुकीसंदर्भातलं मतदान जे आहे ते होताना दिसेल। पण दुसरीकडे विरोधकांची अशी मागणी आहे की जोपर्यंत मतदार याद्यांमधले घोळ दूर होत नाहीत, मतदार याद्या सदोष आहेत, तोपर्यंत निवडणुका घेतल्या जाऊ नयेत आणि यासाठी आज एक शिष्टमंडळ दिल्लीत सुद्धा गेले केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी। नक्कीच एकूणच शिवसेना उभाटाचे जे काही खासदार असतील, अरविंद सावंत असतील किंवा मग अनिल देसाई असतील, एकूण बा नांदगावकर असतील, अतुल लोंढे असतील, हे सगळे आज निवडणूक आयुक्तांची ही दिल्लीमध्ये भेट घेताना आपल्याला दिसत आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये एकूणच निवडणूक आयुक्त त्यांना काय आश्वासन देतात हे बघणं देखील या संदर्भात महत्त्वाचं असणार आहे। मात्र जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडनं एक निर्देश देण्यात आलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं निवडणूक आयोगाकडनं ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करताना दिसत आहे। अशा परिस्थितीमध्ये या संदर्भात लगेच निर्णय अपेक्षित आहे असं विरोधकांना वाटतं आणि त्यामुळेच या संदर्भातली निवडणूक आयोग काही भूमिका घेतोय का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्या दृष्टिकोनातनं राज्य निवडणूक आयोग
या संदर्भात काय बोलताय, काय भाष्य करताय हे बघणं देखील महत्वाचं असेल. आपण जर पाहिलं असेल अभिषेक, तर राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मुदत मागितली होती की 15 ऑक्टोबरपर्यंत आम्हाला मतदार याद्यांमधले घोळ दूर करण्यासाठी वेळ द्या. पण केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही, उत्तर आलं नाही. एकीकडे निवडणूक आयोग वेळ मागतंय आणि दुसरीकडे आज निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. नेमकं काय आजच्या पत्रकार परिषदेमागचा उद्देश आहे? नक्कीच एकूणच नगरपंचायत असेल किंवा मग नगरपालिका असतील या संदर्भातली प्रक्रिया जी आहे ती आपल्याला आधी पण सुरू झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. एकूण या संदर्भात जर का पाहायचं तर जे काही कर्मचारी वर्ग असतील त्यांची देखील मागणी राज्य सरकारकडे निवडणूक अधिकाऱ्यांकडनं करण्यात आलेली होती आणि त्यानंतर सगळी प्रक्रिया जी आहे ती कुठेतरी पूर्ण करण्याचा प्रयत्न हा आपल्याला होताना पाहायला मिळालेला होता. अभिषेक थोडासा थांबवते, सोबत रहा. अंबादास दानवे सध्या बोलतायत. आम्ही त्याचं सकारात्मक स्वागत करतो अशी शेलांच्या भूमिकेचं. त्यामुळे तेही म्हणतात तर मतदार यादी सुरळीत व्हावी. जर निवडणूक आयोगाने आज निवडणुका घोषित केल्या हो तर तुमची भूमिका काय असेल? मला असं वाटतं याच्याविषयी निश्चित सर्व नेतृत्व एकत्र बसून निर्णय घेईल. पण सदोष मतदार यादीवर निवडणुका लढणं किंवा घेणं दोन्ही गोष्ट चुकीचं आहे. उद्धव ठाकरेंचा दौरा होणार निवडणूक होणारच. आचारसंहितेच्या काळात कसा करणार? काय प्रॉब्लेम झाला आचारसंहितेच्या काळात निवडणुका होणं गैर असल्याचं अंबादास दानवे म्हणालेले आहेत. राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होतीये.